काल रात्री मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झालेली आहे। सांताक्रूजच्या ग्रँड हयात या ठिकाणी तीनही नेत्यांमध्ये भेट झालेली आहे। विजय मेळाव्याच्या कार्यक्रमात रूपरेषेवर या तीनही नेत्यांमध्ये चर्चा झाली आहे आणि वरळी डोमची निश्चिती झाल्यानंतर कार्यक्रमाची वेळ आणि कार्यक्रमाच्या रूपरेषेवरती सुद्धा चर्चा झालेली आहे। या कार्यक्रमामध्ये पक्षांच्या प्रमुखांची भाषणं होण्याची शक्यता आहे। खरं तर 5 तारखेला महामोर्चा निघणार होता, मात्र आता मोर्चा रद्द होऊन ही विशेष सभा पार पडते। याच संदर्भामध्ये काल रात्री मनसे नेते बाळा नांदगावकर, अभिजित पानसे आणि ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांची भेट झालेली आहे। सांताक्रूजच्या ग्रँड हयात या हॉटेलमध्ये तीनही नेत्यांची भेट झाली आणि विजय मेळाव्याच्या कार्यक्रमाच्या रूपरेषेवरती या नेत्यांमध्ये चर्चा झाल्याची माहिती आहे। दरम्यान वरळी डोमची निश्चिती झाल्यानंतर कार्यक्रमाची वेळ आणि कार्यक्रमाच्या रूपरेषेवरती या बैठकीमध्ये चर्चा झाली आहे। तर वरळीच्या NSCI डोममध्ये ठाकरे बंधूंची जल्लोष सभा पार पडते आणि मनसे नेते आणि शिवसेना उभाटाचे नेते सभास्थळाची पाहणी करणार आहेत। थोड्याच वेळामध्ये ते पाहणी करणार आहेत। 5 तारखेला सकाळच्या वेळेमध्ये ही सभा होणार असून सभेमध्ये दोन्ही ठाकरे बंधू भाषण करणार आहेत। तर 5 जुलैला ठाकरे बंधू आपल्याला एकाच मंचावरती बघायला मिळणार आहेत। खरं तर मागच्या अनेक दिवसांपासून ही चर्चा सुरू होती, मोर्चा निघणार होता, मात्र GR रद्द झाल्यानंतर मोर्चा रद्द झाला आणि या मोर्चाचं रूपांतर हे विजयी मेळाव्यामध्ये केलं जाणार आहे। आणि या मेळाव्यामध्ये खरं तर दोन्ही ठाकरे बंधू आपल्याला एकाच मंचावरती बघायला मिळतील। या दोन्ही ठाकरे बंधूंचं भाषण सुद्धा होईल, त्यामुळे या कार्यक्रमाकडे खरं तर राज्यभराचं लक्ष लागलेलं आहे। आणि एक महत्त्वाची बातमी, थोड्याच वेळामध्ये जगद्गुरू संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचा नीरास्नान पार पडणार आहे आणि संत तुकाराम महाराजांची पालखी सोलापूरमध्ये जिल्ह्यामध्ये प्रवेश करणार आहे आणि स्वागतासाठी सोलापूर प्रशासन आता सज्ज झालेलं आहे। प्रियंका आमच्या प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रियंका, काय सध्याचं वातावरण दिसतंय? स्वागतासाठी सोलापूर नगरी आता सज्ज झालेली दिसते। जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीचं आता नीरा नदीवर आगमन झालेलं आहे आणि इथे नीरा स्नान जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं सुरू झालेलं आहे। अमित, लाखोंच्या संख्येने भाविक इथे जमलेले आहेत आणि हे नीरा स्नान अत्यंत महत्त्वाचं मानलं जातं। या नीरा स्नान नंतर पालखी आता पुणे जिल्हा सोडून सोलापूर जिल्ह्यामध्ये प्रवेश करेल। पुढे जाऊन सोलापूर जिल्ह्याचे सगळे पदाधिकारी, सोलापूर जिल्ह्याचे कलेक्टर सगळे पालखीच्या स्वागतासाठी तिथे उभे असतात। तर आता संत शिरोमणी तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा नदीच्या काठी नीरा स्नान पार पडतंय। दृश्य आपण थेट बघू शकतो। आता आरती देखील सुरू झालेली आहे जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांची। या पादुका इथे पालखीत विराजमान करण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर त्याची आरती सुरू झालेली आहे। ज्ञानबा माऊली तुकाराम अशा जयघोषामध्ये इथे अतिशय सुंदर पद्धतीने हे नीरा स्नान सुरू झालेलं आहे। नीरा नदीचा प्रवाह आपण बघू शकतो, दरवर्षीपेक्षा यावर्षी प्रवाह अतिशय वाढलेला आहे। त्यामुळे सगळ्या भाविकांना विनंती करण्यात आली आहे की त्यांनी पाण्यापासून थोडंसं लांब राहावं, प्रवाहाच्या अगदी जवळ न जाता थोडंसं लांबून ते पाणी पायावर घ्यावं। त्याचबरोबर जगद्गुरू संत तुकाराम महाराजांचा अगदी म्हणजे सगळीकडे फुलांचं आच्छादन करण्यात आलं आहे। त्यासाठी वेगवेगळ्या प्रकारची फुलं इथे वापरण्यात आली आहे, पाकळ्यांचा वापर करण्यात आला आहे। झेंडेकरी टाळकरीच्या गजरामध्ये आता जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं नीरा स्नान घालण्यात येत आहे। या पालखी सोहळ्याला सराटी गावकऱ्यांनी देखील यांचे आभार मानलेत आणि काल यांचा मुक्काम सराटीमध्ये होता। तिकडचा मुक्काम आटोपून आता हे नीरा नदीवर आलेले आहेत। नीरा नदीच्या काठी जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पादुकांचं स्नान होत आहे। इथे स्नान झाल्यानंतर आता पादुका पंढरपूरच्या दिशेने मार्गस्थ होतील। आता ज्ञानबा तुकारामच्या जयघोषामध्ये हे स्नान पार पडतंय। अतिशय मनमोहक अशी ही दृश्य आहेत। या दृश्यांना बघूनच नीरा स्नान इतकं का महत्त्वाचं, इतकं का सुंदर आहे याची प्रचिती येते। आता कोळी बांधव असतील ते त्यांचा एक सोहळा सराटीमध्ये सकाळी पार पडतो आणि तो सोहळा झाल्यानंतर ही पालखी जी आहे ती नीरा नदीच्या काठी येते। नीरा नदीच्या काठी या पादुकांना नदीमध्ये आणलं जातं आणि नदीमध्ये जे सगळे विश्वस्त आहेत सगळे त्यांच्याकडून यांना ते पवित्र नीरा नदीचं या पादुकांना स्नान घालण्यात येतं आणि मोरे महाराजांच्या हस्ते इथे हे स्नान घालण्यात येतं। पुढे मग
मान्यवरांचा सत्कार देखील करण्यात येतो. आता काल पुणे जिल्ह्यामध्ये शेवटचा मुक्काम जगद्गुरू शिरोमणी संत तुकाराम महाराजांचा होता आणि आता या पालखीचा मुक्काम इथे नीरा नदी जेव्हा नीरा स्नान होतं त्यानंतर सोलापूर जिल्ह्यात ही पालखी प्रवेश करते. पुणे जिल्ह्यातील देखील सगळे मुख्य अधिकारी, पोलीस अधीक्षक आणि कोळी बांधव सगळे येतात या पालखीला रवाना करण्यासाठी, पुढच्या दिशेने मार्गस्थ करण्यासाठी. आणि काल पुणे जिल्ह्यात अगदीच प्रियंका, खरंच मोठ्या प्रमाणात उत्साह सुद्धा बघायला मिळतो. खरं तर या संपूर्ण वारीच्या प्रवासामध्ये वारकऱ्यांचा जो अगदी उत्साहाचं जे क्षण मानला जातो तो त्यातलाच एक क्षण म्हणजे खरं तर नीरास्नान. आणि आज हा सोहळा सगळा सराटीमध्ये पार पडतोय. आपण बघतोय मोठ्या संख्येने खरं तर वारकरी या ठिकाणी जमलेले आहेत. हातामध्ये भगव्या पताका आहेत, तुळशी वृंदावन आहे आणि हे सगळे वारकरी पंढरीच्या दिशेने जात असताना महत्त्वाचं जे असतं ते नीरास्नान असतं आणि या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हे सगळे वारकरी जमलेले आहेत. त्यामुळे नीरा नदीच्या काठी आता वारकऱ्यांची मोठी गर्दी बघायला मिळते. नीरास्नानानंतर पालखी सोलापूरमध्ये प्रवेश करते. त्यामुळे सोलापूर प्रशासन असेल किंवा अखंड सोलापूर नगरी ही सुद्धा आता सजलेली आहे किंवा या स्वागतासाठी सज्ज झालेली आहे. आपण बघतोय ज्या पद्धतीने हा सोहळा पार पडतो, अतिशय भव्य दिव्य आणि देखणा असा सोहळा असतो. पुढची महत्त्वाची बातमी, 5 जुलैला दोन्ही ठाकरेंचं त्रिभाषा धोरणाविरोधातला मोर्चा नियोजित होता, पण सरकारने दोघे भाऊ ज्या मुद्द्यावरून आंदोलन करणार होते त्या मुद्द्यातली हवा काढून घेतली. पण आता दोघे भावांनी मोर्चा पलीकडे जात एकत्र येण्याची भावना कायम ठेवली आहे आणि दोन्ही ठाकरे आता मोर्चाच्या नाही तर विजयी मेळाव्याच्या निमित्ताने एकाच व्यासपीठावरती दिसणार आहेत. दरम्यान एका मराठी चित्रपटाच्या ट्रेलर लॉन्च कार्यक्रमात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी एक वक्तव्य करत पुढे काय होणार याची झलक दिली. काय म्हणालेत राज ठाकरे आपण बघूया. माझा ट्रेलर मी काल लॉन्च केला होता. पिक्चर अभी बाकी है. दरम्यान त्रिभाषा सूत्रासंदर्भातले GR रद्द केल्याच्या मुद्द्यावरून वकील गुणरत्न सदावर्ते यांनी ठाकरे बंधूंवर आपल्या नेहमीच्या शैलीमध्ये जोरदार हल्लाबोल केलेला आहे. तर मनसे नेते महाजन यांनी यावेळेला सदावर्ते स्टाईलमध्ये चष्मा घालत जोरदार पलटवार केलाय. अरे आमच्या कष्टकऱ्यांच्या, आमच्या लेकरांच्या, आमच्या लेकरा बाळांच्या शिक्षणावर जे राज ठाकरे उठलाय, आमच्या लेकरा बाळाच्या, आमच्या कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या वाटोळं करायला जे उद्धव निघालाय. आधी एसटीतले 124 कष्टकऱ्यांचे मरण होत होतं, मरत होते, जाणीव नव्हती. आणि स्वतः 3 भाषेचा ठराव करणारा हा उद्धव ज्या प्रकारे आता आमच्या लेकरांची शैक्षणिक कत्तल करायला निघालाय, खांडोळी करायला निघालाय, त्यांना पालक सोडणार नाहीत. सदावर्ते याद राखा, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे आता आम्ही परिवार आहोत, आम्ही वेगळे नाही आहेत. या दोघांचं नाव काढल्यावर तुझी मूळ व्याध उठते ना. तुला बीडच्या भाषेत आणि गुराख्याच्या भाषेत सांगतो, तुझी मूळ व्याध खैराच्या खुट्ट्यानं जाळू आम्ही. आमच्या नादाला लागायचं नाही. काय आनंद उत्सव करायला निघालेत. मला त्यांना सांगायचंय, महाराष्ट्राच्या वतीनं सांगायचंय, हा तुमचा आनंद उत्सव नाही, सरस्वती आईच्या विचारांची खांडोळी. त्याचबरोबर लेकरांची, गरिबांच्या, कष्टकऱ्यांच्या लेकरांच्या 5 वर्गातल्या क्रेडिटची खाटक्यासारखी खांडोळी करून तुम्ही ती शैक्षणिक हत्या करून तांडव करायला निघाला. ह्याला कधी पाळलं भाजप ना? याचा काही महानगरपालिकेचा बॅच वगैरे काढला का ना? मी श्वान पाळताना बॅच काढावा लागतो. हा वर्षाच्या खरकट्यावर जगणारा राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंच्या विरोधात हा बोलतो, ह्याची तेवढी लायकी आहे का? सदावर्ते, तू 1ली ते 5वी तुला किती भाषा होत्या रे? किती भाषा होत्या तुला? ते जरा सांग लोकांना. आणि तू जिथं जिथं जातोस तिथं तर तुझं काय वाटोळं करतो. महाराष्ट्रात हा एक कुठून हा जन्माला, ह्याला सत्ताधारी पक्षाने पोचलेला आहे. आणि आता बघूया सकाळच्या 100 बातम्या.
त्रिभाषा सक्तीबाबत राज्य सरकार कोणाच्याही दबावापुढे झुकणार नाही. राज्यातील विद्यार्थ्यांचं हित लक्षात घेऊन निर्णय घेईल असं ठाम प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. हिंदीला आमचा विरोध नसून तत्कालीन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिंदी भाषा सक्तीची केली होती, ती आम्ही ऐच्छिक ठेवली असं फडणवीस म्हणाले. गणेशोत्सवाला अवघे 2 महिने शिल्लक असून पीओपी गणेश मूर्तीच्या विसर्जनाबाबत धोरण लवकर जाहीर करण्याची आवश्यकता. या प्रकरणी लवकरात लवकर सुनावणी घेण्याची मागणी गणेशोत्सव समितीनं केली आहे. राज्यात जूनमध्ये सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला असून मराठवाड्यात त्याची नोंद अत्यल्प झाली आहे. मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र या विभागात पावसाची तूट आहे. जून महिन्यामध्ये नाशिकमध्ये सर्वाधिक तर बीडमध्ये सर्वात कमी पाऊस पडला आहे. भाजप प्रदेश कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांची प्रदेशाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली आहे. प्रदेशाध्यक्षपदासाठी चव्हाण यांचा एकच अर्ज आल्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झालेली असून केंद्रीय नेतृत्वाकडून निवडीची औपचारिक घोषणा आज केली जाणार आहे. संपूर्ण मुंबईतील कचरा संकलित करून वाहून नेण्यासाठीचा कंत्राटदाराकडून वाहनं आणि सेवा घेण्याचा निर्णय मुंबई महानगरपालिकेच्या घनकचरा विभागानं घेतलेला असून त्याकरता मागवलेल्या निविदांना महापालिकेत सर्व कामगार संघटनांनी विरोध केलाय. या निविदेवरून प्रशासन विरुद्ध कामगार असा संघर्ष पेटलाय. स्वारगेट एसटी स्थानकामध्ये प्रवासी तरुणीवरती बलात्कार प्रकरणी आरोपी दत्तात्रय गाडे याचा जामीन अर्ज सत्र न्यायाधीश AS गांधी यांनी सोमवारी फेटाळून लावलाय. दत्तात्रय गाडे सध्या येरवडा कारागृहामध्ये न्यायालयीन कोठडीत आहे. पुणे महापालिकेच्या वारजे जलशुद्धीकरण केंद्रातून चांदणी चौक टाकीसाठी पाणीपुरवठा करणाऱ्या मुख्य जलवाहिनीच्या गळतीचं दुरुस्तीचं काम केलं जात आहे. या कामासाठी चांदणी चौक झोनमधील वारजे, बाणेर, बालेवाडी या परिसराचा पाणीपुरवठा आज बंद असेल. पुढील 4 ते 5 दिवस कोकण आणि घाट या भागामध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याचा अंदाज आहे, अशी माहिती हवामान तज्ज्ञांनी दिली आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे, सातारा आणि कोल्हापूर परिसरातील घाटमाथ्यावर परिसरांना ऑरेंज अलर्ट जारी केला आहे. पॅकेज ड्रिंकिंग वॉटर युनिटची 100% तपासणी करणं गरजेचं आहे. या युनिटची दर 6 महिन्यात एकदा तपासणी आवश्यक आहे. त्यामुळे त्याची प्राधान्याने अंमलबजावणी करावी असे निर्देश भारतीय अन्न सुरक्षा आणि मानक प्राधिकरणानं दिले. 11वी प्रवेशाबाबत राज्यभरामध्ये 600 हरकती विद्यार्थ्यांनी ईमेलद्वारे दाखल केल्याची माहिती माध्यमिक शिक्षण विभागाचे सहशिक्षक संचालक श्रीराम पानझड यांनी दिली आहे. राज्यात 2,16,000 पेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी ITI प्रवेशासाठी नोंदणी केली आहे. 1,73,000 विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केलेत. तसंच गुणवत्ता यादी जाहीर झाल्यानंतर 411 विद्यार्थ्यांनी त्याबाबत हरकती देखील नोंदवलेल्या आहेत. राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्या प्रवाशांना तिकीट दरामध्ये 15% सूट मिळणार आहे. ही सवलत 1 जुलैपासून लागू होणार असून 150 किलोमीटरपेक्षा जास्त अंतरचा प्रवास करणाऱ्या आणि सवलतधारक प्रवासी वगळून इतर प्रवाशांना ही सवलत मिळणार आहे. पावसामुळे नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये भाजीपाल्यांची आवक कमी होऊन बाजारभाव वाढण्यास सुरुवात झालेली आहे. किरकोळ मार्केटमध्ये हिरवा वाटाणा 200 रुपये किलोने विकला जातोय, तर भाज्यांमध्ये दर 160 रुपयांपर्यंत पोहोचले. जळगावच्या चोपडा तालुक्यामध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक गावांमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. नुकसानग्रस्त भागाचा प्रशासनाकडून पंचनामे केले जात असून लवकरच नुकसानाचा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे पाठवला जाणार आहे. समलैंगिक संबंधाला नकार दिल्यामुळे एका मित्राची त्याच्या 2 अल्पवयीन मुलांकडून हत्या करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. नशेच्या अवस्थेत दोन्ही मित्रांनी त्याच्यावरती जबरदस्तीचा प्रयत्न केला, मात्र त्याला नकार दिल्यामुळे संतापलेल्या दोन्ही मित्रांनी त्याला तलावातील पाण्यामध्ये बुडवून त्याची हत्या केली. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली. जळगाव जिल्ह्यातील 102 रुग्णवाहिकेवरील 90पेक्षा अधिक चालकांनी आपल्या विविध मागण्यांसाठी जिल्हा परिषदेच्या प्रवेशद्वारावरती ठिय्या आंदोलन केलं. त्यामुळे काही काळ रस्ता बंद झाला होता. तसंच मागण्या मान्य न झाल्यामुळे 8 जुलैला जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण करण्याचा इशारा 102 रुग्णवाहिका चालकांनी दिला आहे. महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी असलेल्या कोयना धरण निम्म भरलेलं आहे. धरणाची पाणी पातळी 2110 फुटांवरती नोंदवली गेली असून सध्या पाण्यामध्ये 25,000 क्युसेक पाण्याची आवक सुरू आहे. कोयना धरणातून नदीपात्रामध्ये 1,050 क्युसेक पाणी सोडलं जातं. राज्य शासनाकडून विविध राबवलेल्या योजना आणि प्रवाशांना मिळणाऱ्या सवलतीमुळे ठाणे एसटी विभागाने गेल्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये उत्तम अर्थार्जन केलंय. प्रवासी संख्येमध्ये झालेली लक्षणीय वाढ तसंच एसटीच्या वाढवण्यात आलेल्या फेऱ्या यामुळे गेल्या 3 वर्षांच्या कालावधीमध्ये
ठाणे एसटी विभागाच्या उत्पन्नात सुमारे वार्षिक 240 कोटी रुपयांची वाढ झाली. ठाणे महापालिकेच्या यंदाच्या अर्थसंकल्पात विविध विभागांना कर वसुलीसाठी ठरवून देण्यात आलेल्या उद्दिष्टांपैकी 419 कोटी म्हणजेच 20% कराची वसुली गेल्या 3 महिन्यामध्ये प्रशासनानं केलेली आहे. यामध्ये सर्वाधिक म्हणजेच 291 कोटींची कर वसुली मालमत्ता करातून झालेली आहे. पीओपीच्या गणेश मूर्तींच्या विसर्जनाबाबतचं धोरण अंतिम करण्यासाठी आणखीन 3 आठवड्यांची आवश्यकता असणार आहे असं राज्य सरकारने उच्च न्यायालयाला सोमवारी सांगितलं आहे. त्यावरून न्यायालयाने राज्य सरकारला 21 जुलैपर्यंत मुदतवाढ दिली.